आपल्या समवेत आता स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी बनकर जोडले गेलेले। गणेशजी बनकर, आता ठीक 10 वाजलेले, काय एकंदरीत ग्राउंडची परिस्थिती काय? मी आता 10 वाजल्याची हा ग्राउंड रिपोर्ट असा म्हणतो की ह्या ठिकाणी दिवसभरामध्ये अनेक बैलगाडा मालक, चालक आणि त्यांचे नंदी या ठिकाणी बऱ्याच जणांनी सराव करून गेलेला आहे। ग्राउंडला कुठल्या प्रकारचं काहीच नाही। काल थोड्या प्रमाणात पाऊस झाला होता, त्याचा बहु मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रभरमध्ये करण्यात आला आणि ग्राउंड अतिशय निचराचं ग्राउंड आहे, मुरमाटी ग्राउंड आहे, त्याच्यामुळे इथं कुठेही काही अडचण नाही। आपली स्पर्धा उद्या यशस्वी आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होणार आहे। या स्पर्धेचं ठिकाण याच्याबद्दल आपण सर्व महाराष्ट्रातील स्पर्धेंना आणि सर्वांना आपण आवाहन करावं। मी तमाम महाराष्ट्रातील माझ्या बैलगाडा प्रेमींना विनंती करेल की हे स्पर्धेचं ठिकाण हे नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये पिंपळगाव बसवंत या गावामध्ये आहे। पिंपळगाव बसवंत जोपूर रोडला जिथं मुख्य कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, त्या बाजार समितीचे बिलकुल लागून हे ग्राउंड आपलं त्या ठिकाणी जॉईंट फार्मिंग सोसायटीचं ग्राउंड आहे। या ग्राउंडमध्ये आपण या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपल्या समेत फायनल पॉईंटच्या युवा नेते गणेश बनकर जोडले गेले होते। आज साधारणतः 10 वाजले, कुठल्याही पावसाचा थेंब नाही आणि एकंदरीत सगळा रिपोर्ट घेतल्यानंतर कुठल्याही पावसाचा सावट उद्या देखील राहणार नाही, ही आनंदाची आणि दिलासादायक बातमी सर्व बैलगाडा शर्यत प्रेमींना आणि स्पर्धकांना आहे। तेव्हा जोपूर रोडच्या ह्या भूमीमध्ये आपण यायचं, आपली स्पर्धा यशस्वीसाठी आपण सर्वांनी सहभाग घ्यायचा आणि तमाम लोकांना गणेशजी बनकर यांनी आवाहन केलेले। आपण आताही बघू शकता की ग्राउंड अतिशय वाळून कडक झालेलं आहे। दुपारच्या वेळेस अनेक बैल येऊन इथं पळाले, त्यामुळं अतिशय सुंदर प्रकारे ही स्पर्धा पार पडणार आहे आणि नामांकित बैल आता पिंपळाच्या भूमीत येऊन मुक्कामाला देखील थांबलेले आहे। बाकासूरच्या बातमीत आम्ही बातमी आता ऐकली, गणेशजी यांनी मला थोड्या वेळापूर्वी माहिती दिली। त्याचप्रमाणे अजून 2-4 बैलांचं नाव होते, मथुर नावाचा बैल देखील या पिंपळाच्या परिसरात आलेला आहे। तेव्हा या उत्कृष्ट बैलांचा खेळ बघण्यासाठी आपण उद्या मात्र सर्वांनी न चुकता सकाळी 8 वाजता ही स्पर्धा चालू होईल। कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर यांच्या हस्ते ते उद्घाटन होईल। युवा नेते गणेश बनकर यांच्या मार्गदर्शनानुसार ही स्पर्धा सर्व आयोजित होणार आहे। त्या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा ही फायनल पॉईंटच्या वतीने मी सर्व दर्शकांना विनंती करतो। धन्यवाद।